कुलस्वामिनी नागाई माता महाराष्ट्रातील उत्तरेस असलेल्या धुळे जिल्ह्यास पुरातन काळापासून ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, वैचारिक वस्तीस्थळे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, पायविहिरी, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक स्थळे, गढ्या, कोरीव लेणे हे लक्ष वेधून घेतात. धुळे जिल्ह्यात भाडणे, साक्री येथे अश्मयुगकालीन काही हत्यारे सापडली असून मुंबई येथील वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे. भाडणे साक्री हे गाव राजराजेश्वरी नागाई माता या आद्यशक्ती देवीच्या मंदिरासाठी पण महत्त्वाचे स्थान आहे. जवळच 1.5 किलोमीटरवर पांझरा नदीच्या किनारी कोकले गावी राजराजेश्वरी नागाई माता या आद्यशक्तीचे जागृत स्थान आहे. पांझरा नदीच्या किनाऱ्यावर कोकले गावाजवळ ब्रह्मचारिणी महामाया राजराजेश्वरी नागाई मातेचे अत्यंत पुरातन स्थान आहे. अनेक भक्तांचे व भाविकांचे नागाई माता श्रद्धास्थान आहे. संपूर्ण वर्षभर तेथे दर्शनासाठी भक्तांची रीघ लागते. नवस फेडणे, जावळ काढणे एवढेच नाही तर लग्न सोहळे पण येथे पार पडतात. अत्यंत प्राचीन असलेल्या देवस्थानचे महत्त्व प्राचीन काळापासून चालत आहे. पूर्वी ही ऋषीमुनींची तपोभूमी होती. येथे यज्ञयाग चालत असे. आपल्या तपश्चर्या भंग होऊ नयेत म्हणून ऋषीमुनींनी आदिशक्तीची आराधना केली. योगीराज नागबाबा यांनी आपल्या तपश्चर्येने देवीला प्रसन्न करून घेतले. त्यांनी जिवंत संजीवनी समाधी शके 1606 मध्ये नागाई मातेचे मंदिर जवळ घेतले. योगीराज नागबाबा यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या ब्रह्मचारिणी महामायेने ऋषीमुनींना अभय दिले. मी तुम्हाला अभय दिले आहे. कोणत्याही राक्षसाचा त्रास दूर करण्यास मी सज्ज आहे, अशी आकाशवाणी झाली आणि नागाई मातेने ऋषीमुनींना दर्शन दिले. तेव्हापासून येथे महामाता ब्रह्मचारिणी नागाई मातेचे वसतिस्थान आहे. या देवीची अवतारात्मक 9 नावे आहेत. पहिले शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारिणी, तिसरे चंद्रघंटा, चौथे कुष्मांडा, 5वे स्कंदमाता, 6वे कालयानी, 7वे कालरात्री, 8वे महागिरी, 9वे सिद्धिरात्री. ही सर्व नावे ब्रह्मदेवाने महात्म्यांना सांगितली आहे. राजराजेश्वरी नागाई माता ही ब्रह्मचारिणी नागकन्या आहे. तिचे लग्न झालेले नाही. आजूबाजूला केवड्याचे बन आहे. ऋषीमुनीप्रमाणेच जो कोणी भक्त देवीची मनभावे पूजा करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच त्याच्या संकटांचे निवारण पण देवी करीत असते, अशी आकाशवाणी झालेली आहे, असे सांगतात. देवीच्या पायाजवळ अखंड जलस्रोत आहे. तेथील पाणी अत्यंत निर्मळ, पवित्र आणि गुणकारी आहे. प्राचीन काळापासून अखंड वाहणारा जलस्रोत आता मात्र एक विहीर खोदून तिचे पाणी त्या झऱ्यात सोडले आहे. देवीच्या मंदिरासमोर 8 ते 10 फूट खोल आणि 40 बाय 40 फूट आकाराच्या चौकोनात अष्टकोनी आकाराचे स्नानकुंड आहे. यालाच गौतम कुंड असे पण म्हणतात. या कुंडात मनोभावे स्नान केल्यास चर्मरोग नाहीसे होतात आणि इच्छित फल प्राप्त होते, असे अनुभवी लोक सांगतात. मंदिराच्या पाठीमागे काकासट महाराजांची टेकडी आहे. या टेकडीवर दही भात चढवल्याने लहान मुलांचे आजार बरे होतात, अशी आख्यायिका आहे. चैत्र शुद्ध चतुर्दशी, पौर्णिमा तसेच श्रावणातील नागपंचमी आणि मार्गशीर्ष महिन्यात नागदीपावलीला नागाई मातेचा भव्य उत्सव असतो. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. नवरात्रात देवीचा घट, होम, हवन, पूजा अर्चा नियमित चालू असते. यावेळेस महाराष्ट्र तसेच गुजरातमधून अनेक भाविक आवर्जून दर्शनाला येतात. येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाची सोय देवस्थानाकडून केलेली असते. नागाई मातेचे तीर्थस्थान साक्रीपासून 5 किलोमीटर अंतरावर कोकले गावाजवळ बारामाही वाहणाऱ्या पांझरा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. पांझरा नदी थोड्याशा खोलगट भागातून अर्धगोलाकार होऊन पूर्वेकडे वाहते. मंदिरासमोर घनदाट
केवड्याचे वन आहे. अतिशय मनमोहक रम्य झाडाने व्यापलेला असा हा शांत परिसर आहे. मंदिराच्या मागे उंच टेकड्यांच्या छायेत पुरातन व उजाड गाव होते. अशा साक्षी खुणा आजही तिथे दिसतात. अशा या निसर्गरम्य आणि गूढ वातावरणात या आद्यशक्तीची जागृत असल्याची महती भाविकांना पटते आणि नास्तिकांचे पण मन परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. राजराजेश्वरी नागाई मातेचे टुमदार उंच मंदिर, सुबक संगमरवरी मूर्ती, फणा उभारून असलेली महामाया आणि तिच्या चरणांपासून निघत असलेले झऱ्याचे नितळ पाणी, स्नानकुंड, पाण्याने तुडुंब भरलेले जलकुंड, देवीच्या समोर असलेल्या भव्य सभामंडप अशा दिव्य उदात्त साक्षीने माणसाचे मन तेथे मोहित होऊन तासनतास रमून जाते. संतांसाठी संत निवास, भाविकांसाठी भव्य भोजनगृह, भजनासाठी सत्संगगृह, देवस्थान, कार्यालय इत्यादी सोयींनी युक्त मन प्रसन्न करणारे हे राजराजेश्वरी नागाई मातेचे हे देवस्थान आहे. नागाई माता ही पिंगळे, शिरसाट, आहेर, वाघ आणि अजून बऱ्याच कुळांची कुलदेवता आहे. त्यामुळे नवविवाहित दाम्पत्य, नवजात शिशु यांची नेहमीच दर्शनासाठी वर्दळ असते. असे एकंदर राजराजेश्वरी नागाई मातेची आध्यात्मिक माहिती आणि महात्म्य आहे. राजराजेश्वरी नागाई माता की जय.